नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। आज श्रावणाचा पहिला दिवस आणि त्याचबरोबर श्रावणातील पहिला श्रावणी सोमवार। आपल्यापैकी बऱ्याच ताईंनी सकाळी रुद्राभिषेक केला असेल आणि महादेवाची पूजा करून आपली शिवामूठ, आजची शिवामूठ जी होती ती तांदूळ ती अर्पण केली असेल आणि बऱ्याचशा ताई त्या संध्याकाळी दिवे लागणेला म्हणजे प्रदोष काळामध्ये पूजा करणार असतील आणि शिवामूठ अर्पण करतील। आज आपण शिवामूठ झालं, बेलपत्र झालं किंवा धोत्र्याचं फूल फळ झालं, ह्या सगळ्या गोष्टी अर्पण करतो। पण दुसऱ्या दिवशी याचं काय करायचं? या बेलपत्रांचं 108 किंवा 11, 21 जे काही तुम्ही अर्पण केलेले आहेत याचं काय करायचं? आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं उत्तर पूजा कशी करायची? उत्तर पूजा करताना नैवेद्य काय दाखवायचा? त्या नैवेद्याचं काय करायचं? उद्या स्वयंपाकामध्ये कांदा लसूण वगैरे आपण वापरू शकतो का? आणि त्याचबरोबर जी शिवामूठ आपण तांदूळाची अर्पण केलेली आहे त्या शिवामुठीचं काय करायचं? हा तितकाच प्रभावी उपाय मी सांगणार आहे। या शिवामुठीचा उपाय केल्याने जे आपलं दुर्भाग्य आहे ते तर टळेलच टळेल, पण पितृदोषाचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर त्यापासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळणार आहे। त्याच्यामुळे आवर्जून आपली पहिली जी शिवामूठ होती तांदूळ याचा हा उपाय जो आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी करायला विसरू नका। सर्वात अगोदर उद्या श्रावणातील पहिला मंगळवार आहे, तर उद्याच्या दिवशी आवर्जून तुमच्या कुलस्वामिनीचा, कुलदेवीचा वार मंगळवार असेल तर आपल्या कुलदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर स्वच्छ पाण्याने, नंतर पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने श्री सूक्तम म्हणत किंवा नवार्णव मंत्र जो आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र म्हणत अभिषेक जो आहे तो आवर्जून करा। कारण उद्याचा दिवस हा आपल्या कुलदेवीचा श्रावण महिन्यातील पहिला मंगळवार आहे आणि तुमच्या कुलदेवीचा वार जर शुक्रवार असेल, जसं की आता आमची तुळजाभवानी आहे तर त्यांचा वार जो आहे तो मंगळवारच आहे, तर तुमच्या कुलदेवीचा वार मंगळवार असेल तर आवर्जून उद्याच्या दिवशी अभिषेक करा। आणि तुमच्या कुलस्वामिनीचा वार जर शुक्रवार असेल तर येणाऱ्या शुक्रवारी तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर अभिषेक करू शकता आणि फोटो असेल तो स्वच्छ पुसून देवघरामध्ये ठेवायचा आहे। कुलदेवीला हळद कुंकू अर्पण करायचा आहे आणि उद्याच्या दिवशी आवर्जून आपल्या कुलदेवीसाठी गजरा किंवा वेणी अर्पण करा आणि काहीतरी गोडाचा नैवेद्य, स्पेशली खीर जर शक्य झाली तर खिरीचा नैवेद्य आपल्या कुलस्वामिनीला दाखवा आणि एक पानाचा विडा जो आहे, ज्याला आपण खाऊचं पान, नागवेलीचं पान म्हणतो, तो स्वतःच्या हाताने विडा बनवा, विडा तयार करा आणि तो कुलस्वामिनीला नैवेद्य म्हणून सकाळी देवपूजा झाल्यानंतर कुलस्वामिनीचा अभिषेक वगैरे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर अर्पण करा। आणि दुसऱ्या दिवशी घरातील कोणत्याही सदस्यांनी तो जो पानाचा विडा आहे तो खाल्ला तरी सुद्धा चालतो। याचे इतके सारे फायदे आहेत, लोकांचे इतके काम झालेले आहेत या उपायाने। खूप साऱ्या ताईंचे असे अनुभव आहेत। फक्त ह्या पानाचा विडा, मला वाटतं मागच्याच आठवड्यामध्ये काहीतरी याचा एक अनुभव एका ताईंनी कमेंट केली होती की त्यांचे काय काय खूप सारे काम, सगळी विस्कटलेली घडी होती आयुष्यामध्ये, ते परत रुळावर गाडी आलेली आहे। इतका प्रभावशाली हा उपाय आहे। त्याच्यामुळे तुम्हाला सुरू जरी करायचं असेल तर उद्यापासून तुम्ही हा उपाय सुरू करू शकता आणि याच्याबद्दलचा जो डिटेल व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता। आणि तुम्हाला जर तुमची कुलदेवी माहित नसेल, तुमच्या कुलदेवीचा वार कोणता आहे हे माहित नसेल तर याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ जो आहे तो चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता। उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। श्रावणातील पहिला मंगळवार आहे तर दरवाजामध्ये पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, हे पाणी स्प्रिंकल करायचं आहे, उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। उद्या आवर्जून उत्तर पूजा करण्यासाठी सर्वात अगोदर देवघरात दिवा, धूप, अगरबत्ती लावून घ्यायची। देवघरातच जर तुम्ही शिवलिंगाची पूजा केली असेल, बेलपत्र, शिवामूठ तिथेच अर्पण केली असेल तर फक्त देवघरामध्ये जो आपण रोजचा दिवा लावतो तो लावायचा। आणि जर तुम्ही बाजूला चौरंगावर किंवा पाटावर पूजा केलेली असेल तर देवघरात तर दिवा लावायचाच आहे, पण जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथे सुद्धा दिवा, अगरबत्ती, धूप तुम्हाला लावायची आहे। त्यानंतर दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे। आणि हो, नैवेद्यासाठी आपण जो भात वगैरे बनवणार आहोत तर सकाळी स्नान करून स्वच्छ धुतलेली कपडे वगैरे घालून आपल्याला भात शिजवायचा आहे आणि त्यावर थोडंसं दही टाकायचं आहे। भाताची मूद बनवायची, म्हणजे भात शिजल्यानंतर एखाद्या वाटीमध्ये तो भात जो आहे टाकायचा, हाताने दाबायचं चांगलं, त्या वाटीचा आकार त्या भाताला तयार होतो आणि त्यानंतर प्लेटमध्ये ती वाटी उलटी करायची, म्हणजे भाताची मूद जी आहे ती तयार होते। त्यावर थोडंसं दही टाकायचं आणि हा दही भाताचा नैवेद्य जो आहे तो महादेवाला म्हणजे शिवलिंगाला
दाखवायचा आहे। त्यानंतर नमस्कार करायचा आणि थोडा वेळ तो दाखवलेला नैवेद्य तिथेच ठेवायचा आणि हे जे शिवलिंग आहे ते नंतर आपण उचलून आपल्या देवघरात जिथे त्यांची जागा आहे तिथे ते ठेवू शकतो। आता हे आपण पूजा करताना जे बेलपत्र वगैरे पांढरे फुलं वगैरे जे अर्पण केलेले असतील तर ते जे आपण ज्याच्यामध्ये तुम्ही निर्माल्य घरामध्ये साठवता वगैरे तर त्या निर्माल्यामध्ये ते टाकायचं आहे। आणि जे आपण शिवामूठ अर्पण केलेली आहे एक एक बेलाचं पान फूल आपण काढून घ्यायचं, सगळं एकदम नाही उचलायचं की वाहिलेली शिवामूठ सुद्धा त्या बेलाच्या पानासोबत वगैरे त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल असं नाही उचलायचं। एक एक बेलाचे पानं फुलं उचलून घ्यायचे, त्यानंतर खाली शिवलिंगामध्ये त्या प्लेटामध्ये किंवा त्या ताम्हणामध्ये जे तांदूळ पहिली वाहिलेली शिवामूठ आहे ती राहील ते तांदूळ बाजूला काढायचे, त्याच्यामध्ये अजून दुसरे तांदूळ जसं की पाव किलो, अर्धा किलो किंवा 5 मूठ जेवढं आपण सक्षम आहोत तेवढे तांदूळ त्या शिवमुठीचे जे तांदूळ आहेत त्याच्यामध्ये मिक्स करायचे आणि हे तांदूळ जे आहेत तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तर अतिशय उत्तम, पण महादेवाचं मंदिर नसेल तर जे कोणतं तुमच्या आजूबाजूला मंदिर असेल तिथे जाऊन तुम्हाला ते अर्पण करायचे आहेत आपल्या पितरांचं स्मरण करून। किंवा मंदिर जर तुमच्या घराच्या आजूबाजूला नसेल, कोणी गरीब गरजू लोक तुमच्या आजूबाजूला असतील आणि ते घेत असतील तर त्यांना तुम्हाला हे तांदूळ दान करायचे आहेत।